दिवसांपूर्वी तुमची एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाली. वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. नेमकं या भेटीमागचं काय कारण होतं? काय आहे, आपल्याकडे आता पूर्वीसारखी निकोप राजकारण राहिलेलं नाही. मी आता कसं आहे, कोणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यामधनं राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या. एक तर 3 वर्षांनंतर निवडणूक आहे. आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका संपलेल्या आहेत. आता आज ते सत्तेवरती आहेत. आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे, अशी काही आवश्यकता नाही आहे. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटीन. आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये अनेक शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत. जे आम्हाला जे वाटतात ते आम्ही सांगणं गरजेचं नाही का? मी खरं तर त्या दिवशी तुम्ही जर असतात त्या दिवशीच बोललो असतो. मी कशासाठी भेटलो तुम्हाला आठवत असेल. मी आता जे भेटलो त्यांना या सगळ्या याच्यामध्ये जी काय रोजची परिस्थिती मला जी काय आपल्या शहराची दिसते ती इतकी बिकट आणि विचित्र आणि इतक्या भीषण अवस्थेला पोहोचलेली आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण बघत नाही आहोत. आपल्याकडे काय होते, डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते बांधणं, फ्लायओव्हर बांधणं आणि ब्रिजेस बांधणं, याला आपण प्रगती म्हणतो. परंतु मला असं वाटतं की ती सूज आहे. कळलं का? ते काही बाळसं धरलेलं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे चांगले फ्लायओव्हर्स व्हावेत, चांगले ब्रिजेस व्हावेत वगैरे वगैरे, चांगले व्हावेत ना. परंतु आपण मूळ गोष्टींना आपण हात घालत नाही आहोत. आज काय आहे, संपूर्ण मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, सगळ्या शहरांमध्येच खास करून सगळीकडे रिडेव्हलपमेंट सुरू आहेत. म्हणजे जिथे एक 25 माणसं राहत होती, एक 40 माणसं राहत होती,